फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रतीक्षाच किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये 3 ते 4 तेजपत्त्याचे पाने, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, इथे मी दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत. 1 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 2 ते 3 काळी मिरी व शाही जिरा. अशा प्रकारे मी खडे मसाले घेतलेले आहेत. आता हे सर्व खडे मसाले आपण गरम पाण्यात टाकून देणार आहोत. त्यानंतर पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले पाणी चांगले उकळून तयार आहे. त्यामध्ये आपण पावशेर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन घालणार आहोत. पूर्ण तांदूळ आपण 75% शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. 7 ते 8 मिनिटे आपण याला शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 लोकांसाठी बिर्याणी बनवण्यासाठी मी पावशेर चिकन व पावशेर बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर तो भात शिजवण्यासाठी आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आपल्याला तांदूळ 75% शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला 75% तांदूळ शिजून तयार आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी एका बाउलमध्ये पावशेर चिकन घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे दही घालून घेणार आहोत. अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणार आहोत. 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत. अर्धा चमचा अंबारी गोडा मसाला घालून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. भात शिजवताना आपण थोडेसे मीठ घालून घेतले होते, त्यामुळे आता मीठ टाकताना आपल्या अंदाजानुसार टाकावे. त्यानंतर मी 2 चमचे लक्की बिर्याणी मसाला घालून घेणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. चिरलेला पुदिना घातलेला आहे. या ठिकाणी मी 2 बारीक चिरलेले कांदे लालसर तळून घेऊन घातलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. प्रकारे आपण 10 ते 15 मिनिटे चिकन मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यामध्ये मी 7 ते 8 लसणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक बारीक कट करून घातलेला आहे. 5 ते 6 हिरवी मिरची टाकणार आहोत. हे सर्व आपण बारीक करून वाटून घेणार आहोत. वाटण तयार झाल्यानंतर आपण गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर मी 4 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले होते, ते आपण घालणार आहोत. तेजपत्त्याचे पाणी घालणार आहोत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण परतावून घेणार आहोत. कांदा चांगला लालसर झाल्यानंतर आपण इथे 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घालणार आहोत. त्यानंतर आपण अद्रक लसूण मिरची ते वाटण जे तयार केले होते ते आपण पातेल्यात घालून घेणार आहोत. सर्व साहित्य आपण 2 ते 3 मिनिटे चांगले परतावून घेणार आहोत. सर्व वाटण आपले चांगल्या प्रकारे परतावून झालेले आहे. वाटणाला चांगले फ्राय सुटलेले आहे. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन घालून घेणार आहोत. मॅरिनेट केलेले चिकन आपण 5 ते 6 मिनिटे चांगले तेल सुटेपर्यंत परतावून घेणार आहोत. त्यासाठी आपण कमी गॅस करून झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे
तेल सुटेपर्यंत परतावून घेण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपले मॅरिनेट केलेले चिकन चांगले तेल सुटेपर्यंत परतावून झालेले आहे. त्यानंतर आपण त्यात 75% शिजवलेला राईस घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आपला 75% शिजवलेला राईस मॅरिनेट केलेल्या चिकन वरती लेअर देऊन घालून घेतलेला आहे. आता आपण मंद गॅसवरती 10 मिनिटासाठी हा राईस शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आपण यावर तळून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. थोडासा चिरलेला पुदिना घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण यावर 2 फूड कलर घालून घेणार आहोत. मी यामध्ये एक ऑरेंज आणि दुसरा ग्रीन कलर घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली चिकन दम बिर्याणी बनवून तयार आहे.